नमस्कार. आज आपलं स्वागत आहे सक्सेस विथ डॉक्टर अमर देशमुख या प्रोग्राम मध्ये. मित्र हो, आजचा आपला हा विषय आहे लोन घेऊन पण श्रीमंत बनता येतं. याच्यात सर्वात महत्वाचं की कर्ज हे दोन प्रकारचे असतात. जे एक तुम्हाला गरीब बनवतं आणि दुसरं तुम्हाला श्रीमंत बनवतं. गरीब बनवणारं जे कर्ज आहे ते म्हणजे तुम्ही मोबाईल साठी घेतलेलं कर्ज, तुम्ही बाईक साठी घेतलेलं कर्ज आणि तुमच्या लक्झरी वस्तूसाठी घेतलेलं कर्ज. मग हे कर्ज तुम्हाला ईएमआय मध्ये अडकवतं. पण तुम्हाला जर लोन घेऊन श्रीमंत बनायचं असेल तर लोन नक्की घ्या एक तुमच्या बिझनेस साठी. दुसरं असा बिझनेस करा की लोनच्या ईएमआय पेक्षा तुमचा इन्कम हा जास्त पाहिजे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर वेळेत ईएमआय भरता गेला पाहिजे आणि जे तुमचं बिझनेसचं प्रॉफिट आहे हे लोन पेक्षा किमान ईएमआय पेक्षा 1.5 पट असायला हवं. आणि आपण जे म्हणतो ना की लोन घेऊन पण श्रीमंत बनता येतं, कारण की लोनचा जो मार्जिन मनी आहे त्यापेक्षा इन्कमचा मार्जिन मनी जर जास्त असेल तर उदाहरणार्थ आपण जर 1 लाख लोन घेतलं आणि त्याचा हप्ता 10,000 आहे, त्याच पैशातून आपल्याला जर प्रति महिना 15,000 रुपये इन्कम होतोय तर 5,000 रुपये हे आपलं प्रॉफिट राहतंय. म्हणतात ना पैसे दुसऱ्याचे, दिमाग आपलं आणि कमाई आपली. हे म्हणजे लोन घेऊन पण श्रीमंत होता येतं. मित्रांनो, सर्वात महत्वाचं याच्यामध्ये की असा बिझनेस निवडायचा की ज्याचे पैसे आपण लोनद्वारे घेतले आणि त्याचा जो ईएमआय आहे त्यापेक्षा जास्त इन्कम आणि त्यापेक्षा त्याचे ऍसेट जे ऍसेट त्याचे इन्कम पण वाढले पाहिजे. म्हणजे लॉंग टर्म प्लॅनिंग करूनच लोन घ्यायचंय. तर आजचा सर्वात महत्वाचा विषय आणि अशाच फायनान्शियल जास्त पैसे कमवण्याच्या रील बघायचे असेल तर आजच आपण सक्सेस विथ डॉक्टर अमर देशमुख या चॅनलला सबस्क्राईब करा.